हरि ओम. आज रविवार 22 जून, भागवत एकादशी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत की सुख हे त्यागात आहे, भोगात नाही. ऐकूया त्यांचे विचार. अमुक हवं असं वाटलं आणि ते मिळालं नाही म्हणजे दुःख होतं. अमुक हवं असं वाटूच देऊ नये. परमात्मा ठेवील त्यात समाधान मानावं. याचंच नाव काय? वैराग्य. आपण विषयात बुडतो आहोत आणि पुन्हा विषयाचीच कास धरली तर आपण अधिकाधिक नाही का बुडणार? विषयाच्या धरणं म्हणजे त्याचे दास होण्यासारखंच आहे. मनुष्य सुखाकरता धडपडत असतो आणि अंती दुःखमय अशा विषयाची आशा करतो. सुख हे त्यागात आहे, भोगात नाही, हे पुष्कळांना पटत नाही. परिसाला लोखंड लागलं की त्याचं सोनं होतं, पण रुपयाचं काही सोनं होत नाही. तसे आपण दिनाहून दिन म्हणजे अभिमान रहित झालं पाहिजे आणि असं झालं म्हणजेच परमात्म्याला अनन्य शरण जाता येईल. हे व्हायला त्याची कृपाच पाहिजे आणि ती नित्य भाकावी. एखाद्या गोष्टीने आपलं मन अस्वस्थ होते, ते का बरं? त्या गोष्टीला आपण सत्यत्व देतो म्हणून. हा सर्व खेळ आहे, हे मिथ्या आहे असं जाणून ज्याप्रमाणे नट नाटकातली आपली भूमिका अगदी खऱ्यासारखी करतो, त्याप्रमाणे व्यवहार करावा ना. सुख समाधान सत्यात असं, मिथ्यात नाही. आजपर्यंत आपण विषय उपभोगले पण त्यात आपल्याला सुख झालं नाही, मग विषय मिथ्या आहेत याची भगवंताने तुम्हाला प्रचिती नाही का दिली? तरी सुद्धा तुम्ही या विषयाचाच प्रपंच कसा सुधारेल असं मला विचारता? याला काय म्हणावं? जे दुःखमयच आहे त्यात सुख कुठून मिळणार? 2 लहान मुली भातुकली खेळल्या. जी मुलगी गरीब होती तिने पोळ्या केल्या, गुळांबा केला. पण जी श्रीमंत होती तिने मात्र श्रीखंड बासुंदी केली. पहिलीचा गुळांबा जितका पोट भरायला उपयोगी नाही, तितकंच दुसरीचं श्रीखंडही उपयोगी नाही. तसं प्रपंचाचं खरेपण आहे. प्रपंच असण्यासाठी बायको मुलं यांची गरज आहेच असं नाही. जो दुसऱ्यावर अवलंबून असतो तो प्रपंचीच असतो. म्हणून मनुष्य एकटा असला तरी प्रपंचीच असतो. दुसऱ्यापासून सुख मिळवण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य हा प्रपंची होय. 5 जण मिळून प्रपंच बनतो, त्यामध्ये प्रत्येक जण स्वार्थी असतो. मग सर्व सुख एकट्यालाच मिळणं कसं शक्य आहे? प्रपंचामध्ये अनेक वस्तू आहेत, पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे. प्रपंचामध्ये कितीही वस्तू आणल्यानं तरी पुऱ्या पडत नाहीत, कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसऱ्या वस्तूच्या आणण्याचं बीज आहे की नाही? पण भगवंताचं तसं नाही. भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको. अमुक एक वस्तू आहे म्हणून मी सुखी आहे, या वृत्तीत राम नसून काहीही नसताना वृत्तीचं समाधान टिकलं पाहिजे. हरिओम. हरिओम. हरिओम.